प्रकरण 1 समरूपता आणि सराव संच 1.1. आता पहिलं उदाहरण त्यातलं, एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत. मग आपण एका त्रिकोणाला पहिला जो त्रिकोण आहे त्याला त्रिकोण 1 म्हणू. आता या त्रिकोणाचा पाया आपण B1 मानू आणि B1 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 9 सेमी. 9 आणि त्याची पाया 9 सेमी आणि उंची आहे त्याची 5. म्हणजे हा त्रिकोण 1, त्याचा पाया 9 आणि उंची 5. आता दुसरा त्रिकोण आहे, आपण त्याला त्रिकोण 2 म्हणू. आता या त्रिकोणाचा पाया आहे 10 आणि उंची आहे 6. याला B2 म्हणू आणि याला H2 म्हणू. किती आहे? 6. आता आपल्याला काढायचं आहे त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. म्हणजे याचा क्षेत्रफळ एरिया, याचा एरिया आणि यांचं गुणोत्तर. आता आपल्याला माहिती आहे की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता इथं आपण त्यांचं हे असं गुणोत्तर घेऊयात. मग या पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 गुणिले H1 छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2. आणि याला फार तर गुणधर्माचं नाव देऊन आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म. आता किमती घालूया. पाया B1 90, H1 उंची 5 आहे, B2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आहे, H2 दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 आहे. आता या ठिकाणी 5 ने 10ला भाग जातो म्हणून आपण 5 एके 5, 5 दुणे 10 करू. आता 9 आणि 6 दोघंही 3च्या पाड्यात आहेत म्हणून 3 दुणे 6, 3 त्रिक 9. म्हणजे राहिलं काय? 3 गुणिले 1 छेद 2 गुणिले 2. म्हणजे आपलं उत्तर आलं 3/4. आणि यांचं गुणोत्तर हे आपण असं लिहितो 3/4. दुसरं उदाहरण, दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AP. म्हणजे या ठिकाणी BC लंब AP, AD लंब AP, हा AD लंब AP. BC बरोबर 4 आहे. या ठिकाणी BC 4 आहे, AD 8 आहे. तर आपल्याला विचारले एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB काढा. त्रिकोणांचं आपण निरीक्षण करूया. बघा, ABC, दुसरा ADB. आता याच्यामध्ये हा AB जो आहे तो पाया आहे आणि हा पाया दोन्ही त्रिकोणांमध्ये समान आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात येणार. आता याला कारण द्यायचं समान पायांचे त्रिकोण. कारण आपल्याला माहिती आहे समान पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असते. मग आता ABCची उंची H1, ABC ची उंची BC छेद ADB ची उंची AD. किमती घालूया.
BC 4 आहे आणि AD 8 आहे. आता या ठिकाणी 4 एके 4, 4 दुणे 8, म्हणजे आपलं उत्तर आलं 1/2. बघा आता तिसरं उदाहरण आपण. शेजारील आकृतीत रेख PS लंबरेख RQ. आता हा PS आहे आणि हा लंबरेख RQ आहे. त्यानंतर रेख QT, हा QT लंबरेख PR आहे. जर RQ बरोबर 6, RQ म्हणजे या ठिकाणी 6, PS बरोबर 6, PS 6, PR बरोबर 12, हा PR पूर्ण तो 12 आहे. तर आपल्याला विचारले QT काढा. बघा आता इथं 12 आहे PR आणि ही उंची आहे त्याची QT आणि आपल्याला QT काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण हा त्रिकोण घेऊयात PQR आणि त्याचं क्षेत्रफळ काढूया. एरिया त्रिकोण PQR बरोबर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे 1/2 गुणिले B1 किंवा B गुणिले H पाया गुणिले उंची 1/2. आता ह्या त्रिकोण PQRचा पाया पहिल्यांदा आपण PR घेऊयात. पाया PR असताना आणि उंची येणार आहे पाया PR असताना QT. मग इथे लिहिते मी PR गुणिले उंची QT म्हणजे येणार 1/2 गुणिले 12 गुणिले QT. आता आपण हाच त्रिकोण घेऊयात. एरिया त्रिकोण PQR बरोबर पुन्हा आपलं सूत्र पाया गुणिले उंची. पण आता या ठिकाणी आपण पाया हा घेणार आहोत RQ. पाया कुठला घ्यायचा आता आपण RQ. हा पाया RQ म्हणजे हा त्रिकोण. आता हा विशाल कोण त्रिकोण होते म्हणजे याची उंची ही PS आहे म्हणजे याची उंची असणार आहे PS. मग सूत्रात किंमत हे लिहूयात अगोदर आपण 1/2 पाया RQ गुणिले उंची PS. आता किमती घालू 1/2 QR RQ 6 आहे PS 6 आहे. आता आपण न सोडवता अगोदर बघूया. बघा या ठिकाणी इथं पण हा त्रिकोण PQR आहे, इथं पण हा त्रिकोण PQR आहे. हे दोन्ही त्रिकोण समान आहेत. याचा अर्थ हे सुद्धा समान असणार. म्हणजे काय समान येणार आहे 1/2 गुणिले 12 गुणिले QT बरोबर 1/2 गुणिले 6 गुणिले 6. आता सोडूयात. एके बे सख्खूम 12 म्हणजे येणार 6 गुणिले QT बरोबर इथं एके बे त्रिक 6 आणि 3 सख्ख 18 आणि मग QT बरोबर 18 6 इकडं गुणिले इकडे आल्यावर येणार भागिले छेदस्थानी म्हणजे QT बरोबर आलं 6 त्रिक 18 3. हे आलं आपलं उत्तर. चौथं उदाहरण चाललंय. शेजारील आकृतीत AP लंब BC. हा AP आहे, हा BCला इथं लंब आहे. तर लंबाचं चिन्ह करते. AD समांतर BC. ही रेषा AD आणि रेषा BC एकमेकांना समांतर आहे. तर प्रश्न विचारलाय आपल्याला एरिया त्रिकोण ABC एरिया त्रिकोण BCD काढा. यांचं गुणोत्तर काढायचं. मग आता मी हे असं लिहिते एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD. आता आपण आकृतीमध्ये बघूया. बघा ABC कुठे त्रिकोण हा ABC. पाया काय याचा BC. उंची काय आहे AP. मग इथं मी लिहिते पाया BC आणि उंची AP. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म.
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म. आता आपल्याला बघायचं BCD. BCD कुठे बघा, BCD. आता हा विषमभुज त्रिकोण येत आहे. आता याचा पाया परत काय आला, BC, आणि उंची काय असणार आहे, कुठला त्रिकोण आहे आपला, BCD. आता हा विशालकोन त्रिकोण आहे, म्हणजे उंची या बिंदूतून आपण टाकला, D बिंदूतून लंब, तर तो असा इथं येणार आहे, म्हणजेच AP येणार आहे. कारण इथून जर लंब टाकला आपण, तर हा समजा M बिंदू घेतला तर हे DM आणि AP हे समान असणार आहे, कारण हे समांतर रेषा, आणि समांतर रेषांमधलं अंतर सर्वीकडे समान असतं, आणि म्हणून याची उंची सुद्धा काय आली, AP. आणि मग या ठिकाणी BC ला BC गेले, AP ला AP गेले, राहिलं 1/1, म्हणजेच आपलं गुणोत्तर येणार आहे 1:1. पाचवं उदाहरण. आता शेजारील आकृतीत PQ लंब BC, हा PQ लंब BC, AD लंब BC, AD लंब BC, तर खालील गुणोत्तरे लिहा. आता पहिलं लिहूयात आपण, काय आहे बघा, एरिया त्रिकोण PQB छेद एरिया त्रिकोण PBC. बरोबर. आता आकृतीमध्ये बघूया, PQB, हा PQB, की ज्याचा पाया BQ आणि उंची PQ, छेद पुढचा आहे PBC, हा PBC, कुठला, PBC, म्हणजे याचा पाया BC आणि उंची PQ, म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण आले, म्हणजे याचं उत्तर येणार आहे BQ छेद BC. PQ ला PQ गेले, PQ ला PQ गेले, PQ ही उंची आहे आणि ही PQ पण काय आहे, उंची आहे, याचा अर्थ हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, आणि समान उंचीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. आता दुसरं घेऊया, एरिया त्रिकोण PBC छेद एरिया त्रिकोण ABC. आता बघूया PBC आणि ABC. आता बघा याच्यावरूनच कळते BC समान आहे इथं. PBC पाया BC आहे ना, BC, PBC आहे, उंची PQ छेद ABC, हा आला ABC, पाया BC आणि उंची AD. आता BC ला BC गेले, म्हणजे काय आलं, PQ छेद AD, आणि हे इथे आले समान पायांचे त्रिकोण आहेत, म्हणजे समान पायांच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं. तर तिसरं बघूयात, काय बघा, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADC, ADC, बरोबर. आता ABC, आता इथं पहिल्यांदा आपण ABC पाया BC आणि उंची AD छेद ADC. आता ADC कुठं आला बघा, ADC, पाया कुठला आला, DC, आणि उंची कुठली आली,
AD लंब उंची आहे. उंची हे गेले म्हणजे आलं BC छेद DC. आता AD या ठिकाणी उंची होती म्हणजे हे त्रिकोण कशाचे आले असते? समान उंचीचे. तर चौथं पाहूया त्यातलं. एरिया त्रिकोण ADC छेद एरिया त्रिकोण PQC. बरोबर. आता ADC कुठे? ADC पाया DC उंची AD छेद PQC पाया QC हा पाया QC उंची PQ. आता याच्यामध्ये कॉमन काहीच नाही आहे. पाया पण समान नाही आहे आणि उंची पण समान नाही आहे म्हणजे याचं उत्तर एवढंच येणार DC गुणिले AD छेद QC गुणिले PQ.